हाय, नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. चला आज आपण मस्तपैकी गरगाटी भाजी बनवूया. थंडीचा मोसम आहे आणि मस्तपैकी खट्टा-मिठ्ठा भाजी खाऊया. आणि तुम्हाला पण आवडेल ती भाजी. म्हणजे उद्याला आलं तर आपण वर्षातून एकदा ती भाजी बनवतो. म्हणजे त्याला खेंगाट म्हणतात. आणि जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत असते त्या टायमाला ती खेंगाट बनवतात. आता खेंगाटसारखं सामान माझ्याकडे नाही, पण शॉर्टकटमध्ये बनवते. पण ते पण छान लागते खायला, ठीक आहे. जसं बोरं आहेत, गाजर आहे, सगळं काय 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 लागतं. पण काल ती मी भाजी बघितली मार्केटमध्ये, तर महिला म्हटलं घे ती भाजी. मग घेतल्यानंतर मस्तपैकी ती भाजी बनवूया आपण, ठीक आहे. चला चला, ह्या 3 भाज्या आहेत. हे बघा, ही चाकोटची भाजी, हे चुका आहे आणि हे थोडंसं पालक घेतल्यात. आपल्याकडे शापू नव्हता तर जाऊन दे म्हणलं, काय असेल त्यात. ह्याला मी चांगलं धुवून घेते या बुगड्यामध्ये चांगलं मस्तपैकी, कारण ह्याच्यामध्ये माती खूप असते. तर ह्याला आहे ना आपल्याला हे करायचं आहे बघा, असं ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आणि भिजाई घालायची भाजी, म्हणजे सगळं माती खाली जाईल नंतर. मग असं पाण्यात भिजवून का तुला ह्याची सगळी माती आहे ना खाली जाते, एकदम खाली. असं आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, ठीक आहे. चला चला, ही भाजी चांगली धुवून घेतली. आता ह्या भाजीला असं घ्यायचं, म्हणजे का कापायची गरज नाही, पण कसं आहे दांडकी असतात नाही भाजीला जरा, आणि दांडक्यापासून मी भाजी घेतली बघा. दांडक्यामध्ये तर सगळं आहे ना जीव असतो एकदम बघा. असं कापून घ्यायची भाजी, अशी बारीक बारीक सगळी कापून घेऊया भाजी. हे बघा, हे बघू शकता, हे बघा. हे बघा, अशी भाजी मस्तपैकी बारीक बारीक कापायची. बोटं बिटं बघा, नाही तर बोटं कापचाल. हे बघा, बघू शकता तुम्ही भाजी. हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्या हे कुकरमध्ये टाकून द्यायची. अशी सगळी भाजी मला कापायची, ठीक आहे. चला बघा, ही सगळी भाजी मी चिरली बघा. आता या भाजीमध्ये काय काय टाकायचं ते मी तुम्हाला दाखवते. बघा, थंडीची खायला भाजी खूप छान असते, एकदम खाऊ शकता. बाजरीची भाकरी खायची हे बघा. ह्याच्यासाठी आता आपल्याला हे आहे, आपल्याला चण्याची डाळ हे टाकायची, म्हणजे डाळ शिजून निघते सगळी. हे बघा, हे 4-5 मिरच्या आहेत, त्या 4-5 मिरच्या मी कुसरून घेते आणि 4-5 लसूण आहेत बघा. हे पण आहे लसूण अद्रकची पेस्ट, म्हणजे अद्रक नाही ह्याच्यामध्ये, खाली मिरची आहे आणि कोथिंबीर आहे, सॉरी लसूण आहे. आणि हे आता आपल्या शेंगांचा कूट पण आहे ना थोडासा करायचा आहे, हे बघू शकता. त्याचा मी कुटून आणते एकदम. आता हे बघा, हे आहे शेंगांचा कूट, हे टाकते बघा ह्याच्यात मी, ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर हे आपल्याला हळद टाकायची, हळद टाकते आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे बघा, भाजीमध्ये मीठ कमी टाकायचं, कारण की भाज्यामध्ये मीठ असतं म्हणून कमी मीठ टाकायचं. कधी पण लागलं तर टाकू आपण, पण कमी टाकायचं, कारण की भाज्यामध्ये मीठ असतं. आता हे आपल्याला थोडंसं खवळून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपलं हे मिक्सर धुवून घेतलं आहे, ह्याच्यात टाकायचं. आता आपल्याला अर्धा 1 ग्लास पाणी वाटायचं आहे. सगळ्यात पाणी वाटते बघा, ठीक आहे. अर्धा ग्लास पाणी उठले तुम्ही बघू शकता. आता ह्याला मस्तपैकी ह्याला शिजवून घ्यायची. आता 2 शिट्या मारायच्यात, कारण ह्याच्यामध्ये आहे ना डाळ पण टाकली आणि सगळं काही टाकलेलं आहे बघा, ठीक आहे. हे शिजवून घेऊया आपण कुकरमध्ये लावून, ठीक आहे. चला चला, हे लावला कुकर आता. चला, आता हे बघा कुकर मी खोलला, मस्त खुशबू येते, वाव. बघू शकता भाजी तुम्ही. हे बघा, आता ह्याला भाजीला असं हे करायचं, असं मंदीला मारायचं बघा. कसं वाटते भाजी, खुशबू मस्त वाटते. तुम्ही बघू शकता आणि करू शकता आणि खाऊन बघा बघा, मस्त. आता ह्याला तुपाचा तुम्ही तडका देऊ शकता, तुम्ही नाही त्याचा तडका देऊ शकता, तेलाचं देऊ शकता. जर तुमच्याकडे तेल असेल तर तेलाच द्या. हे बघा, झालं असं हटायची एकदम. हे बघा, हे सगळे हटलेले. त्यात आपलं हे आहे ना, हे करूया, गॅस चालू करूया आणि करून घेऊया. बघा, आता एकदम ही भाजी आपण शिजवून घेतली. त्याच्यानंतर एका साईडला मी कढाई टाकते, तूप टाकायचं, तुम्ही तूप टाकू शकता. तसं घेतलं पालेभाज्या तुपात टाकायला जावा. हे बघा, थोडंसं मी तेल टाकते जरा चांगलं मस्तपैकी जरा.
बघू शकता तेल चांगलं गरम करून घ्यायचं. चला आता हे आपल्याला आहे ना तेल तापलं. ह्या तेलामध्ये मी लसूण टाकते बघा. लसूणचा एकदम मस्तपैकी एकदम एक छोका आहे म्हणजे तडका. आपल्या मराठी माशामध्ये म्हणणं गेलं ना तर तडका. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिरची पण टाकू शकता. जर तुम्हाला कुकरमध्ये नसून टाकायचं तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता मिरची, हळद काय असं ते तुम्ही ह्याच्यात टाकू शकता. पण मी सगळं कुकरमध्ये टाकून घेतलं कारण सगळं शिजून निघालं. बरोबर आहे का? आता हे तुम्ही बघू शकता जरा. तर आता मला कुकरमधलं आहे ना ते टाकायचे. तर मला फोनला काय होऊ नये म्हणून मी कॅमेरा मागं घेतला. ठीक आहे. आता हे बघा गॅस स्लो घेतला. हे झाकण घ्यायला बघा. हे असं मी चॉक मारून आणि पटकन झाकायचं. पटकन झाकून घ्यायचं बघा. हे पटकन झाकून घ्यायचं का तर ह्याची खुशबू बाहेर जायला नाही पाहिजे लसणाची. ठीक आहे. 2 मिनटं असं झाकून ठेवूया. चला आता हे झाकण मी 2 मिनटानंतर काढलं. बघू शकता तुम्ही. हे बघा आता याला मस्तपैकी ना थोडीशी आटवून घ्यायची बघा. आणि तुम्ही खाऊन बघा. भाजी भाकरी संग खाऊन टाका. चपाती संग चांगलं नाही लागणार पण भाकरी संग बाजरीची भाकरी खाला आणि मस्तपैकी एकदम खावा. ठीक आहे. आता चांगलं करून घेते. आता मी चाकून बघते याला मीठ कमी आहे का काय कमी आहे तर चाकून बघते. थोडंसं किंचित मीठ टाकते मी. असं टाकायची गरज नाही पण किंचित टाकते हे. ठीक आहे. आणि चांगलं हे आटवून घेते त्याला आणि चांगलं हे करते. ठीक आहे. कसं वाटते तुम्हाला भाजी नक्की सांगा. आवडली का तुम्हाला? तुम्ही भाकरी संग चुरून पण खाऊ शकता ही भाजी. तुम्ही पातळ पण करू शकता. आता हे मी कुकरने खोंगळून घेऊन घे. हे कुकरमध्ये मी जरा कुकरचं पाण्यात टाकले आणि ह्याच्यामध्ये तुम्ही चुरून पण खाऊ शकता भाकरी. एकदम मस्तपैकी एकदम देशी गावरान तूपमध्ये ही बनवायची भाजी आणि बाजरीच्या भाकऱ्या चुरून खायच्या. ह्याच्यामध्ये थंडीचा मोसम आहे. ठीक आहे. कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला आता हे बघा भाजी मस्तपैकी चांगली हाटून घेतली मी. चांगली सुलभ एकदम करणार. कड आला की साईडला ठेवायची. म्हणजे थोडंसं तुम्हाला घट पाहिजे असेल तर तुम्ही घट करू शकता. जर तुम्हाला भाकरी संग चुरून खायची असेल भाकरी संग मस्तपैकी थंडीचा मोसम आहे गरम गरम भाकरी करायची आणि ही भाजी चांगली चुरून खायची. लय भारी वाटते. खाऊन तर बघा मग तुम्ही मला सांगा की स्मिता खरंच खूप छान भाजी लागते. मी जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही काहीच नाही आणि जास्त ती खिचत नाही. तुम्ही ते बघू शकता. तुम्ही जर असा मी जसं मी आता ते चुका शापू हे लागतं टाकायला. शापू तर आपल्याकडे नव्हता. ह्याच्यामध्ये आपण हे खेंगासारखीच म्हणजे थोडक्यात भाजी असते आपल्या. ह्याच्यामध्ये चुका पालक आणि ते दुसरं अजून आहे भाजी ते टाकायची. मला लक्षात झाली भाजी. तर ते सगळ्या भाज्या गोळा करून चांगली मस्तपैकी शापू चुक्याची भाजीमध्ये त्याला एकदम आणि त्यामध्ये चिखली का असं काय भाजीचं नाव आहे तसं ते टाकून मस्तपैकी ते शिजवून घ्यायचं. मीठ हळद टाकून शिजवून घ्यायचं. डाळ टाकून शिजवून घ्यायचं. जर तुम्हाला त्यात हे नाही टाकायचं असेल काय शेंगांचा कूट तर नका टाकू. जर तुम्हाला असं पकट्यान टाकायचं असेल तर असं पकट्यान टाका. आणि जर तुम्हाला मिरची कुकरमध्ये नाही टाकायची असं तेलात टाकायची तुम्ही तेलात पण टाकू शकता. ठीक आहे. कारण सगळ्यांचा तरीका अलग असतो. माझ्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही अशी भाजी केली असेल तुम्ही करा आणि करून खावा. मग तुम्ही म्हणसान की खरंच मिळतात तो खूप सोप्या पद्धतीची. तुम्हाला काही टेन्शन नाही. जर तुम्हाला उद्या डबा बनवायचा असेल तर तुम्ही रात्री सगळी तयारी करू शकता. भाजी कापून बिपून कुकरमध्ये सगळं भरून घेऊन ठेवू शकता. नुसतं तुम्हाला शिट्या मारायच्यात त्या उतरायच्यात आणि उतरल्यानंतर त्याला तुम्ही लसणाचा छॉक मारायचा. तुपाचा मारा किंवा तेलाचा मारा. तुमच्याकडे जे असेल ते मारा आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकऱ्या सगळं खावा. थंडीचा मोसम आहे. तुम्हाला जर पटलं तर नक्की लाईक करा आणि नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. माझी कोणतीही रेसिपी एकदम झटकीपट असते. अजिबात मी तसलं ते मगजमाऱ्या करत नाहीच काहीच नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ही तुम्ही भाजी बघू शकता. ह्या भाजीमध्ये म्हणजे खूप सत्व आहेत. हे बघा आता ह्याला मी तुम्हाला सांगते कॅमेऱ्यामध्ये अलग दिसते पण बघायला गेलं ना हे खूप छान आहे भाजी. एकदम पतली भाजी बनवायची पतली जरा आणि भाकरी सगळं चुरून खायची. बघा तुम्हाला जर वाटत असेल की हा बाबा ठीक आहे की चुरून खायला पाहिजे मस्त वाटतं आणि डबा असेल तुमचा तर थोडीशी गारी करा आणि चपाती संग पण खाऊ शकता. एकदम मन लावून खावा. काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान लागेल एकदम. ठीक आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करत जावा. आणि तुम्हाला अशी कोणती आता इथनं पुढं कोणती रेसिपी बनवू. आता मी गावाला तर जाणार आहे. थोडीच मी इथं राहणार आहे. तर गावाकडची भाजी तुम्हाला कशी बनवायची काही लोकांना माहीत नाही भाजी. आता मुंबई पुण्याला राहतात. पुण्यामध्ये बनवतात सगळी. पण काही लोक आहेत बघा बाहेरच्या देशातले लोक आहेत आपल्या देशात आलेले असतात त्यांना माहीत नसतं हे भाजीचं नाव काय आहे कसं नाही कशी बनवायची ते पण माहीत नाही. आता तुम्हाला मस्तपैकी मी एकदम तुम्हाला सुरण बनवणार. तुम्हाला जसं मी भोपळ्याची भाजी कशी बनवणार कोफ्ते कसे बनतात
त्याचा हलवा कसा बनतो, दुधीचा हलवा कसा बनतो, गाजरचा हलवा बनतो, तसाच तो दुधीचा पण हलवा बनतो, पण त्याचा बनवायचा तरीका अलग असतो. तर तुम्हाला हे सगळं बनवायचं असेल आणि तुम्ही माझ्याकडून शिकायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये लिहा की स्मिता आम्हाला ही भाजी करून दाखव, आम्हाला ही भाजी येत नाही. तर तुम्ही कोणतीही भाजी मला सांगा, कोणतीही भाजी मला तुम्ही सांगू शकता की आता थंडीच्या मोसममध्ये आम्हाला ही भाजी खाऊ वाटते पण आम्हाला बनवायला येत नाही, कसं बनवू स्मिता. तुम्ही मला कमेंटमध्ये लिहिलं ना तरीसुद्धा मी तुम्हाला बनवून खायला घालेन, ठीक आहे. आणि जर तुम्हाला माझ्या गावाला यायचं असेल, माझ्या हातची भाजी खायची असेल तर तुम्ही नक्की माझ्या गावाला या. पण तुम्हाला मसाला घ्यायला लागेल ना, पहिलेच सांगते मसाला घ्यायला लागतात, पण मसाल्याचे पैसे पहिले पे करायला लागतात. का तर मला खूप लोक असे खोटे बोलतात, हां मी घेतो मी येतो. मी कसं कुणावर भरोसा करत नाही आता आजकाल, कारण मला धोका खूप भेटला आहे. म्हणून मी काय करते, पहिले पैसे घेते मसाल्याचे, त्याच्यानंतर मी बोलणं भाषण सगळं करते. तुम्ही माझ्या गावी पण या, मसाला घेऊन पण जावा आणि माझ्या हातचं भाजी भाकरी खावा, त्याचे मला पैसे काय नाही पाहिजे, ठीक आहे. त्याचं मला काहीही पैसा पाहिजे नाही. माझं तर तुम्ही मटण मागचाल, मासे मागचाल, चिकन मागचाल, पण त्याचे पैसे लागतात. त्याचं काय असेल ते खर्च तुम्हाला ते द्यायला लागतात. जे आहे ते माझं स्पष्ट बोलणं, मी तसं खोटापणा करत नाही, काय नाही. तुम्ही जर म्हणसाल मला भाजी भाकरी तुझ्या हातचं खायचं तरी माझ्या संग तुम्ही या, माझ्या गावी या, भाजी भाकरी खावा. आता एक व्हिडिओ बनवीन त्याच्यात माझा सगळा पत्ता सांगेन आणि त्यात तुम्ही पत्ता बघून तुम्ही माझ्या गावी येऊ शकता, ठीक आहे. तर काही चुकलं असेल तर माफी असावी भावांनो. मी एक सिंगल मर्डर आहे, बरोबर आहे. आता माझे खूप चाहनेवाले आहेत, त्यांना पण खायची इच्छा असेल माझ्याकडची, एकच नाही असं. पण मी जर सगळ्यांना जर असं खायला घात बसले तर माझ्याकडे पैसा कुठून येणार तुम्ही सांगा. मेहनत करते तेव्हाच मी खाते ना, कारण माझा पण मुलगा शिकतोय, कॉलेजला आहे, त्याला पण खर्च आहे, बरोबर आहे का नाही. माझा पण खर्च आहे, घरात काय पण खर्च लागत नाही. म्हणून मी जे आहे ते स्पष्ट बोलते. माझा जर तुम्हाला पटलं असेल ना ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तू हा स्मिता तू बरोबर बोलते म्हणून, बरोबर आहे. कारण ह्या दुनियामध्ये खूप खोटं बोलतात, फसवतात. त्याच्यामुळे मी कोणा भरोसा करत नाही, कारण मला खूप मोठा धोका भेटलेला आहे. त्याच्यामुळे मी कानाला हात लावलाय, कोणावर सुद्धा मी भरोसा करत नाही. काय चुकलं असेल तर माफी असावं, ठीक आहे. तर चला ही भाजी आता मस्तपैकी भाकऱ्या करून मस्तपैकी खाईन एकदम. दुपारी तुम्हाला दाखवते, ते शॉर्ट व्हिडिओ मी दाखवते, ठीक आहे. चला बाय, लव यू. लाईक करायला विसरू नका यार, तुम्ही लोक लाईक करत नाही एकदम जास्त करून. लाईक करत जावा. जर तुम्हाला जर कोणची गोष्ट मी चांगली सांगितलं त्याला लाईकच करत जावा, ठीक आहे. आणि कमेंट करायला विसरू नका. आज मला तुमच्या कमेंटवर मला एक रेसिपी बनवायची उद्या, ठीक आहे. चला बाय. जे तुम्हाला आवडती भाजी तुम्ही ती लिहा, जे माझ्याकडे पॉसिबल आहे ते भाषा मी बनवणार, आणि जे कोणी असं नसेल ते उद्या परवामध्ये, ठीक आहे. चला बाय. आणि ती कमेंट वाचून त्याचं नाव घेऊन ती मी भाजी बनवणार, ठीक आहे. तुम्हाला पण छान वाटेल एकदम. चला बाय.